आज पप्पांनी पुन्हा चूल घातली का ते तुम्हाला पुढे सांगते. आज करायचे आहेत सालपापडी. त्यासाठी चूल पाठीमागे पप्पा घालून देत आहेत. कारण गॅस खूप जातो पापड करण्यासाठी. कारण त्याला खूप वेळ लागतो त्याच्यासाठी. मम्मी म्हणाले, की लाकडसुद्धा आहे आणि पाठीमागे जागासुद्धा आहे चुलीसाठी. तर चूलच घालूया आणि चुलीवर पटपट होईल सुद्धा. तर हे पीठ जे आहे तर ते मम्मीने गेल्या वर्षी तयार करून ठेवलेलं पापडासाठी. तर ते भरपूर शिल्लक राहिलेलं. त्यातलंच हे पीठ आहे आणि पीठ हे चांगलं आहे. अजिबात वगैरे काहीच झालेलं नव्हतं. मम्मी म्हणाली, की या पिठाचेच करून बघूया. पापड करायला बसलो तर खरं, पण शंका आहे, की पापड येतील की नाही कारण हे पीठ गेल्या वर्षीचं आहे त्यामुळे. पहिला पापड करायला घेतला आणि तोवर्षी पेप्सी घेऊन आणला. पेप्सी सगळ्यांनी खाल्ली आणि मग पुढच्या कामाला मी सुरुवात केली आणि म्हटलं तसंच झालं कारण पापड अजिबात चांगला येत होता, फाटायला लागले. चिकटपणाच नाही पिठामध्ये कारण हे पीठ गेल्या वर्षीचं होतं. पण आमचा प्लॅन बी तयार होता कारण आधी शंका होती, की पीठ गेल्या वर्षीचं आहे त्यामुळे पापड येतील की नाही. त्यामुळे म्हटलं होतं, की पापड जर आले नाही तर पळीपापड करायचे. त्यामुळे मम्मीने पाणी गरम केलं, त्यामध्ये तीळ, जिरं घातलं, मीठ घातलं आणि जे पीठ काललेलं होतं पापडीचं, तर ते त्यामध्ये ओतलं आणि छान ते मिश्रण तयार केलं घट्टसर असं. आता पापड करायचं म्हणलं तर प्रॉब्लेम येतो जागेचा. कारण जागा आहे, पण दारामध्ये छत असल्यामुळे सावली येते. त्यामुळे मग पापड घालायचे कुठे तर नेहमीप्रमाणे आम्ही बेडवरतीच घालायचं ठरवलं. कारण फॅनच्या वाऱ्याने हे पापड सुकतात लगेच. त्यामुळे बेडवरतीच आम्ही घालायला घेतले. कागदांतरला आणि मम्मीने मी पापड घालायला घेतले. पण पप्पा आणि करिश्मा पण पापड घालायला आले त्याने. मग खालीच सगळा कागद घेतला आणि सगळ्यांनी मिळून पापड घातले. आणि इकडे बाहेर श्री नवीन कार्डबोर्डचा फॅन बनवत होता, जो की त्याने YouTubeवरती बघितला होता. त्याच दिवशी आम्हाला महालक्ष्मीला पण जायचं होतं, पण पापड वगैरे केलं त्यामुळे खूपच वेळ झाला आणि मग जायला मिळालंच नाही. आणि कंटाळा पण खूप आला. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा इतकं भयंकर ऊन आहे, की बाहेर पडायलाच नको वाटत होतं इतक्या उन्हामध्ये. त्यामुळे म्हटलं, की 3-3:30 नंतर बाहेर पडूया, कारण त्यानंतर असं ऊन कमी-कमी व्हायला लागतं. मग जेवण वगैरे केलं, सगळं आवरलं आणि बाहेर पडेपर्यंत 3:30 वाजले. बससाठी थांबलो, पण एकही बस नव्हती कारण पेट्रोल टंचाईमुळे बससुद्धा जास्त नव्हत्या. त्यामुळे मग आम्ही रिक्षाच केल्या, रिक्षानेच आलो. पप्पांना चप्पल पण घ्यायची होती, त्यामुळे तिथेच अभिनवचं दुकान लागतं, तिथेच पप्पांना चप्पल वगैरे घेतली कारण तिथली चप्पल जी आहे ती खूप टिकाऊ असते. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि दर्शन खूप छान झालं, व्यवस्थित झालं. चांगलं आतमध्ये जाऊन आम्हाला दर्शन मिळालं आणि हाच फायदा असतो इतर वेळी दर्शनासाठी येण्याचा. कारण अजिबात अशा वेळेला गर्दी नसते आणि चांगलं पूर्ण फॅमिलीसोबत अशा वेळेला इतर वेळी गेलं ना, की दर्शन खूप छान होतं, सोयीचं होतं. लहान मुलांना घेऊन गेलं तरीसुद्धा खूप छान दर्शन मिळतं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं रंकाळ्याला, पण आम्ही घरातूनच उशिरा निघाला त्यामुळे महालक्ष्मी दर्शनसुद्धा उशिरा झालं आणि मग संध्याकाळचा खूप वेळ झालेला आणि परत आम्हाला रंकाळ्याला अर्धा तास चालत जाऊन परत आम्हाला पाठीमागे यावं लागणार होतं बससाठी. त्यामुळे पप्पा म्हणाले, की जाण्या-येण्यात आपला वेळ जाणार, तिथे जास्त वेळ आपल्याला फिरायला सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे मग नेक्स्ट टाईम बघूया रंकाळ्याला जायचं. आणि बाहेर गेलो आणि श्रीला काही नकोय खायला असं कधीच होत नाही, कारण त्याला बाहेरच्या गोष्टी जास्त आवडतात. मग त्याला वडापाव हवा होता, पण गाड्याच अजिबात नव्हत्या गॅस टंचाईमुळे. एक वडापावची गाडी आणि एक दाबेलीची गाडी होती. पप्पांनी मग श्रीसाठी वडापाव घेतला आणि आमच्या सगळ्यांसाठी दाबेली घेतली आणि त्यानंतर मग घरी आलो.